आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 70,000 कोटींहून अधिक खर्चाचे रस्ते बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारताला आय अल्टिट्यूड पाणबुडी विरोधी यंत्रणा देण्याचा अमेरिकेचा निर्णय. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दारुगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त. आणि फिडे बुद्धिबळ स्पर्धेत मोरोक्को आणि जमैकावर मात करत भारताची दमदार सुरुवात. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. भारतीय हवाई दलातर्फे राजस्थानात जोधपूर इथं आयोजित तरंग शक्ती विमान सरावाची पाहणी केल्यानंतर आज ते बोलत होते. या सरावाच्या निमित्तानं हवाई दलानं आयोजित केलेल्या भारतीय संरक्षण हवाई प्रदर्शन म्हणजे आयडॅक्स 24चं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. आजपासून 14 तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विमानविषयक सामुग्री उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. अनेक उत्पादनं आणि तंत्रज्ञानांची चुणूक त्यात बघायला मिळणार आहे. यंदाच्या तरंगशक्ती सरावाचा हा दुसरा अंक असून त्यात 10 देश सहभागी झाले आहेत, तर 18 देश निरीक्षक म्हणून उपस्थित आहेत. तरंगशक्तीमध्ये भारत आणि मित्र देशांच्या हवाई सामर्थ्याची आणि नवनवीन आविष्कारांची चुणूक नागरिकांना बघायला मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी करण्याचा ग्रामविकास खात्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या योजनेचा एकंदर खर्च 70,124 कोटी रुपये इतका असणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दळणवळणाच्या कक्षेत नसलेल्या सुमारे 25,000 पात्र गावांना जोडण्यासाठी 62,500 किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. या योजनेमुळे 40,000 मानवी दिवस इतक्या रोजगाराची निर्मिती होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. 70 वर्षांवरच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेत समावेश करायलाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नसेल. सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना प्रति कुटुंब 5 लाख रुपयापर्यंतच्या खर्चाचे उपचार अन्य योजनांच्या लाभाखेरीज अतिरिक्त मिळणार आहेत. हवामान बदलांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आलेल्या मिशन मौसमलाही सरकारनं मंजुरी दिली असून त्याकरता येत्या 2 वर्षांमध्ये 2,000 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे राबवल्या जाणाऱ्या या मिशन मौसममध्ये हवामान आणि वातावरणविषयक संशोधन आणि सेवांना आधार दिला जाणार आहे. 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षांमध्ये 38,000 पेक्षा जास्त ई-बसच्या खरेदीसाठी आर्थिक निधी देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला. या निधीतून बसच्या खरेदीनंतर 12 वर्षांपर्यंत त्यांच्या देखभालीसाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे. भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणे करता यावा या उद्देशानं तयार केलेल्या ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्मचं उद्घाटन काल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं. आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, व्यापार करार, व्यावसायिक भागीदारी, सीमाशुल्क आणि परदेशी खरेदीदारांसाठी संबंधित असलेली सर्व माहिती या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून उद्योजकांना दिली आहे. ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्मची निर्मिती विविध मंत्रालयं, संस्था आणि संस्थांच्या सहकार्यानं केली असून त्यात काही महत्त्वाची आकडेवारी उद्योजकांना मिळणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. 5 दिवसांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला. मुंबईत काल सुमारे 37,000 घरगुती आणि 1,000 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालं. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं त्यासाठी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. राजभवन इथल्या गणपतीचं विसर्जनही राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या सूचनेनुसार आवारातल्या कृत्रिम हौदात करण्यात आलं. राजभवनात स्थापन केलेल्या शाडूची मूर्ती नाशिक मध्यवर्ती कारागृहातल्या एका कैद्यानं बनवली होती. आज गौरींचं विसर्जन होणार आहे. काल घरोघरी या माहेरवाशिनींची पूजा करून गोडाधोडाचं जेवण देण्यात आलं. आजच्या विसर्जनासाठी मुंबईतल्या वाहतुकीचे नियमन करण्यात आलं असून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. श्रोतेहो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. आकाशवाणी मुंबईवरून रात्री 8:05 प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत
ऑस्ट्रेलियामधल्या गणेशोत्सवाविषयी. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. हाय अल्टिट्यूड अँटी सबमरीन वॉरफेअर हे पाणबुडी विरोधक युद्ध तंत्रज्ञान अमेरिका भारताला विकणार आहे. 5,28,00,000 रुपये किमतीचं हे तंत्रज्ञान असून त्यामुळे भारताला MH-60R या हेलिकॉप्टरमधून पाणबुड्यांवर मारा करता येईल. या प्रस्तावित व्यवहारामुळे भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संबंधांना नवे आयाम मिळणार असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दारुगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी केरन विभागात संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यात AK-47 आणि RPGच्या फैरी तसंच EAD आणि हातबॉम्ब यांचा मोठा साठा हाती लागला. विशेष निवडणूक निरीक्षकांकडून यासंदर्भातली खबर कळल्याचं श्रीनगर इथल्या संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. यामुळे मोठा धोका टळला असून यामुळे इथली परिस्थिती स्थिर आणि शांत राहू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्र जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास या नीती आयोगाच्या अहवालाचं आज मुंबईत प्रकाशन होणार आहे. यावेळी MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात दुपारी 3:30 वाजता हा कार्यक्रम होईल. यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वॉब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केरळ राज्य सरकारनं 5 राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आज राजधानी तिरुवनंतपुरम इथं आयोजित केली आहे. केरळखेरीज तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगण आणि पंजाब या राज्यांचे अर्थमंत्री त्यात सहभागी होणार आहेत. केंद्र राज्य संबंधांचा आर्थिक पैलू आणि 16व्या वित्त आयोगात राज्यांना न्याय वाटा मिळवण्याच्या दृष्टीनं मोर्ची बांधणी हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे. माजी केंद्रीय आर्थिक सल्लागार डॉक्टर अरविंद सुब्रमणियन बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. हरियाणातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं आज 2 याद्या जाहीर केल्या असून त्यात 22 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात प्रेम गर्ग हे पंचकुला मतदारसंघातून, कमल बिस्ला फतेहबादमधून, केतन शर्मा अंबालामधून आणि धीरज कुंदू दादरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नुह इथून रबिया किडवई तर जगधरीमधून आदर्शपाल गुज्जर निवडणूक लढवणार आहेत. तर काल जाहीर केलेल्या 5व्या यादीत 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. 45व्या फिडे बुद्धिबळ स्पर्धेच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारतानं खुल्या गटात मोरोक्कोवर आणि महिलांच्या गटात जमैकावर मात करत दमदार सुरुवात केली. सुरुवातीच्या सामन्यात डी गुकेश हा पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर आर प्रज्ञानंद यानं सर्वोत्तम खेळ करत मोरोक्कोच्या तिसीर मोहम्मद याला पराभूत केलं. त्यानंतर विदित गुजराती यानं औखिर मेहदी पिएर याला आणि पेंताला हरिकृष्णा यानं मोयाद अनास याला हरवलं. तर अर्जुन एरिगेसी यानं एल्विया जॅक्स याला नमवत भारताचा 4-0 असा विजय निश्चित केला. महिलांच्या गटात वैशाली हिनं ॲडनी क्लार्कचा, तनिया सचदेवनं गॅब्रिएला वॉटसनचा आणि दिव्या देशमुखनं रचेल मिलर हिचा पराभव केला. तर वंतिका अग्रवालचा रेहन्ना ब्राऊनसोबतचा सामना बरोबरीत सुटला. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यानच्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा सलग 4थ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करावा लागला. उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथल्या शहीद विजय सिंह पथिक स्टेडियममध्ये आयोजित हा सामना एकही चेंडू टाकल्याविनाच रद्द होण्याची शक्यता असून उद्या सकाळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आगामी 4 दिवसात जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. तसंच बिहार, ओदिशा, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथं उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारत, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पुढच्या आठवड्यात होऊ शकेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 70,000 कोटींहून अधिक खर्चाचे रस्ते बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारताला आय अल्टिट्यूड पाणबुडी विरोधी यंत्रणा देण्याचा अमेरिकेचा निर्णय. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दारुगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त. आणि फिडे बुद्धिबळ स्पर्धेत मोरोक्को आणि जमैकावर मात करत भारताची दमदार सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.